एक मिनटं करेक्ट आहे का चेक करून घ्या द्या. लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. बरोबर आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं बेस काय दिलेला आहे, ई दिलेला आहे. ई म्हणजे काय, हा काय नॅचरल लॉग, सॉरी कोणता लॉग, हा नॅचरल लॉग आहे. नॅचरल लॉग म्हणजे काय की ज्याचा बेस ई राहतो. ई काय कॉन्स्टंट आहे, मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. सपोज जसं पाय बघा, पाय काय एक कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू किती 3.14 आहे. तसंच ईची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे. तर मग लिहून घ्या गिवन काय आपल्याला, लॉग ऑफ काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई. पण इथं सगळीकडे बेस ई काय ईच दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ ई लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. ठीक आहे. मग बघा आता इकडच्या साईडला काय आहे की एम प्लस एनचा फॉर्मॅट दिसतोय, म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करायचा. मग काय यूज करशाल, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येणार, लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार, लॉग ऑफ एक्स प्लस 1 इंटू एक्स इक्वल्स टू काय राहणार आहे, लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. ठीक आहे. इथं बेस काय ई आहे. मग बघा तिथं काय होणार, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. इथं पण ॲट बेस ई आहे. ठीक आहे. मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, मग रूल ऑफ इक्वेलिटी काय सांगतो आपल्याला की दोन्ही बाजूला लॉग ई हा काय होणार, कट होऊन जाणार. मग नेक्स्ट खाली काय राहणार, इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू 6 राहणार. ठीक आहे. मग हा 6 बघा इकडे गेलं काय होणार, मायनस होणार. मग याला काय लिहू शकतो आपण, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. मग हे जर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व जर केलं तर काय भेटेल आपल्याला, बघा इथं काय -6 दिलेले, -6ची काय फॅक्टर पडू शकतो आपण, म्हणजे आन्सर -6 आलं पाहिजे, ॲडिशन +3 आली पाहिजे. मग इथं आपण 3 घेणार आणि -2 घेणार. ठीक आहे. मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग इथं बघा एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3. मग आता इथून कॉमन काय निघणार, -2 जर कॉमन काढले तर राहिलं एक्स, आणि इथून मायनस गेल्यानंतर +3 राहील. ठीक आहे, इक्वल्स टू 0. मग इथं काय होईल आता, एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आपण इथं आता फॅक्टर एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0 अँड एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं एक्स मायनस 3 येणार, कारण की इकडे ए प्लस इकडे गेल्यावर मायनस होणार, आणि एक्स इक्वल्स टू 2 भेटणार. मग याच्यामधली व्हॅल्यू कोणती सिलेक्ट होणार, प्लसवाली. ठीक आहे. म्हणजे कोणती व्हॅल्यू सिलेक्ट होणार, ही वाली. मग आपल्याला हेन्स इथं लिहा, हेन्स एक्स इक्वल्स टू +2, ही -2 वाली व्हॅल्यू सिलेक्ट नाही होणार. ठीक आहे. बघा आपण इथं काय आहे की पहिले प्रोडक्ट रूल यूज केला, नंतर रूल ऑफ इक्वेलिटीनुसार हा लॉग कट झाला. इथं काय आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडले. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, आपण डबल झाला की इथं 17. इथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ ई एक्स प्लस 1 लॉग ऑफ ई एक्स. ठीक आहे, हा डबल झाला आहे, एक स्लाइड डिलीट करावं लागेल. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रूव्ह दॅट सांगितले. आता प्रूव्ह दॅट काय की LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं. ठीक आहे. मग बघा आता इथं काय सांगितलं आपल्याला, सोल्युशन